तोंड इथे मॅडम खाली उतरला खाली खाली गुण गालात हसला ग बाई हसला हो तिकडे नेऊ दे पण ती पहिला अजगर बाहेर काढा. अजगर बघितलाय आणि आता एक सर्पमित्र आहे मुलगी आहे ती आता येते अजगर पकडायला. बघूया पुढं काय होतंय. आणि अजगर पकडायची सगळेजण घाबरलेत खरं तर. खरं ह्या स्पॉट जवळ कोण जातच नाही. इथं तो अजगर आम्ही बघितला. नंतर आत गेला तो काय परत बाहेर आलेला नाही. आणि नेमका आत गेलाय कुठे गेलाय तो कळत नाही. तर हे पहिल्यांदाच आमच्याकडे अशी गोष्ट घडते की आमच्याकडे अजगर आलाय आणि सगळे खूप घाबरलेत खरं तर. बाहेर आल्यावर करणारच आहे. पण एक पोरगी अजगर कसा पकडते हे आपण बघणार आहे. खरं एक सर्प मित्र नाही असली जाती सर्प पकडलं पाहिजे. पायल नाही हो आकड्याने. होय काय आकडे आहे माझ्याकडे फोटो आहे. होय काय रिअल मध्ये घरात फोटो आणला होता. मग पायला बोलवून घे. पुण्यात बोलून घे तोपर्यंत थांबूया आपण. जेवण बिवून इथंच करूया. पिऊकडे जेवण करूया. काय पिऊ हा बघा घर बी लावून घेतलंय पद्धतशीर. जाती सर्प पकडलं 7 एगाचा 10 एगाचा काही म्हणत तसं सर्प तो याच्यात बर्नी त्याच्या हाय आकडा बर्नीचा भरून आणला घरी आणून त्यांनी साठीच्या इथं मधीच ठेवला बर्नी अजगर इथं दिसतच नाही. मगाचपासून आम्ही प्रयत्न केला पण अजिबात दिसत नाही कुठं. मोबाईल माझ्याकडे नव्हता ना. मोबाईल घरी होता माझा. आम्ही येड्याव तिथं मांजराला मारला होता तो बघून माझा जीव अर्धा गेला तिथं. आणि येड्याव तू हुशार आहेस. हा व्हिडिओ करायचा इथं. व्हिडिओ करायला आलोय मी. जीव अर्धा गेला माझा. उड्या मारला नाही. कसा येईल बाहेर लगेच कसा बाहेर येईल. बघ आता तुझी लाकडं सगळी उपसायला लागणार आहे. ती उपसू दे तिकडे नेऊ दे पण ती पहिला अजगर बाहेर काढा. तुला भीती कशी वाटते. इकडे भीती वाटते. डॉन जुन्या काळातली डॉन केस बघ काय शपथ. काकूच पकडणार होती पण आम्ही सांगितलं काकू तू नको पकडू. हो ना अगो तू पकडली असतीस ना अजगरला. मला तिकडे हे गण्यादाला बोलू. गण्यादाला मला गण्यादा असता ना हातान पकडण्याची. हातान अशी बेचकीत पकडणार असती लगेच. हा पकडते. दिसला ग बाई दिसला. अगं दिसला म्हण ना सांग. हा 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 मला बघून गालात हसला ग बाई हसला हो. वाईट वाटतात रे. हा काकू असा गणपतीत कर आता नको. तीच नाचते. मी काय बोललो नाही तिला. दिसला मग ती म्हणते दिसला म्हणून मी म्हटलं दुनियेत पाठवतो माहितीये. हा मग त्यांना तिला माहिती आहे काकू फेमस झाले. तुम्हाला माहितीये काय. बाहेर ओळखतात तिथं तोंडावर आहे. मेला ना त्यानं किती बघितलं. हा कोण आहे. हो नको आकी तो हलतो ना तर अर्धा जीव खाली जाईल तुमचा. तू सांग ना. तू सांग दादा कशा पुढे. तू काय एवढे गाव तू जरा जाऊन ये तिथं. मी नाही काय भीती कसली वाटते. अगं जरा तिथं जाऊन ये. भीती वाटते केवढा मोठा आहे. त्याला हाक मार तिथे जाऊन येल बाहेर. तो मुक्ताताईचं असं म्हणणं आहे की भजन केल्यावर तो बाहेर येईल है ना. मग जा ढोलकी आणि टालान जा. तू जा ढोलकी आणि टालान जा वाजव इथं. ती ते गजब केल्यावर बाहेर येणार आहे. मग ढोलकी आणि टालान जा. तिथं बसूया ढोलकी आणि टाळ घेऊन. काय मुक्ताताई बरोबर का. हे सुरुवात कर. हो हा बघा इथं आहे. निशाताई इकडे या. आमच्याकडे अजगर आलाय. इकडे या. आमच्याकडे अजगर आलेला आहे. काय त्याला कसं पकडता येईल सांगा जरा. हा याला नाही. याला कुठं अजगर. हा काय अजगर दिसतोय.
तिथं अजगर आलाय तिथं खाली. तिकडं हा उभं राहायचं. मसनात. अगं अजगर आलाय, अजगर खाली. इथं इथं खाली अजगर आलाय. त्याला पकडायचं कसं? त्याला हा त्याला जरा धारणी टाकायची. काय टाकायची? भारणी. भारणीला काय बोलायचं? भारणीला जरा आपलं औषध असेल ना हा. झाडा बिडावर हा हे करायचं हा ते टाकायचं त्याच्यावर. हा आणि असा लांब उभं राहायचं हा टाकायचं हा भारणी हे टाकायचं, औषध टाकायचं. का लगेच लगेच काय होतं? गावणार. गावणार. हा का असा झोपता हा धोपटा घालून मरल तो. हा धोपटा घालून मरल काय? हा झोपटा घालायचा हे असा. एवढा मारणार आहे का तो? हवा तर सांगतो. पण तो कुठं आलाय? हा काय इथं खाली आलाय सांगतो तरी कुठं आलाय कुठं आलाय? नाही एवढा तुम्ही बाप्या असून तुम्हाला काय बाप्यापेक्षा काय अजगर मोठा आहे काय? मोठा आहे काय? मग आपण झालो 9 महिन्यात. 9 महिन्यात. ऐक सुरुवात झाली, कथेला सुरुवात झाली. आपण झालो अजगर कसा असेल? हा. 80 वर्षाचा असेल. 80 वर्षाचा. बाई 80 वर्षाचा अजगर आहे. तो असा असतो. असा असतो? कसा असतो? हे अजगर बघ कसा असतो. पिऊ हे पिऊ अजगर असतो बघ कसा. आणि त्या अजगराला हा अशी तोंड असतात. किती असतात? असा. किती तोंड असतात? हम्म. किती तोंड असतात? तर तो असा हम्म नांग कसा असतो? नांगाच्या फड्या कशा असतात? फड्या. हा नांगाच्या फड्या. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणून लोक म्हणतात नांगोबाच्या फड. फायनली बाहेर आलेला आहे. आला 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 बाहेर. आला बाहेर. जीपे बघ कसला काढतोय. हा बघा समोर. हा बघा. तो काय पळणार आहे येडी. त्या मांजरासाठी तो परत आलाय. अरे तेजस दादा मोठाच आहे. अजगर केवढा मोठा आहे बघ. आता दिसला. हा बघा अजगर आहे. ग बाय जाऊ दे आता गप. शेवटी आलाच आहे. आला. च्या गावात डोळे बघ. काही 6. हो तोंडच आहे. तोंडच आहे बाहेर पूर्ण. गेला आत गेला आत गेला. मॅडम नमस्कार. एक लांबडा बांबू घ्या. टॉर्च आण.
त्याच्या ठिकाणी हात लाव, त्या कागदाला हात लावा. कापा आणलेला काय आण देख कोयती असतात वर बा वर कोयती चालणार नाही आणि सूर्य कशा भेटेल तुम्हाला. कागद हे करायला लागणार आहे, काढल्याशिवाय जमणारच नाही. अरे हो आता ह्याला सांग. तो हल्ला बघ. हवं तुला पहिली घेतो, तुला पाव पहिली घेतो, तुला पहिली घेतो. तूच पकडलाच सांगतो. अशा प्रकारे अजगर आम्ही पकडलेला आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हा असू दे आलो मी. आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटने मदत केली आहे साप पकडायला. हे बघा हा गण्या आता साप घेऊन फिरतोय. आता वाटे घालायचं तिचे. अजगर पकडले. अजगर लय मोठा आहे पण 20 किलोचा आहे. हो अजगर लय मोठा आहे पण. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही अजगर पकडलेला आहे. ह्या बॅगेत तुमच्याकडे पण. तर अथक प्रयत्नाने आम्ही हा अजगर पकडलेला आहे. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला खूप मदत केली, तर थँक्यू. आणि मॅडमचं नाव विचारलं मी, विसरलो. पण ठीक आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमच्याकडं पण असं काही अजगर वगैरे आला मोठा साप तर नक्की फॉरेस्ट डिपार्टमेंटलाच कळवा. उगाच मारण्याच्या वगैरे भानगडी पडू नका. ओके चला. सकाळपासून 1-2-2.5 तास आम्ही कंटिन्यूस त्याची वाट बघत राहिलो. शेवटी आता भेटलेला आहे. चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. बाय बाय.